नमस्कार सगळ्यांना नमस्कार। आणि आपण आहोत आता हॉटेल गेटवे नाशिक ताज या ठिकाणी आहोत आणि सर्वांना सरप्राईज आहे। आज गुरु आराध्य फाउंडेशनचं गेट टुगेदर आहे आणि यासोबत 9 डिसेंबर आपल्या सर्वांच्या लाडक्या गुरु आराध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाताई यांच्याबद्दल एक सरप्राईज द्यायचा आहे। तो म्हणजे त्यांचा 9 डिसेंबरला आज वाढदिवस आहे। क्या बात। आणि हा आपण आता हॉटेल ताज या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत। बघा सुंदर असा केक, क्या बात आहे। भागवताचार्य हरिभक्त पारायण डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर गणरेकर यांचा वाढदिवस आणि सुंदर सर्व गुरु आराध्य फाउंडेशनचे सदस्य इथे उपस्थित आहे। नमस्कार, मी भागवताचार्य हरिभक्त पारायण डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर गुरु आराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत नाशिक मधील गेटवे म्हणजे ताज हॉटेलच्या अंतर्गत आपण गुरु आराध्य फाउंडेशनचं गेट टुगेदर आपण इथे सेलिब्रेट करत आहोत। त्याच निमित्ताने खरं तर आनंदाची गोष्ट अशी बाब अशी की सरप्राईज म्हणजे आज जो वाढदिवस माझा ताज हॉटेलमध्ये साजरा करत आहे गुरु आराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत, त्याबद्दल गुरु आराध्य फाउंडेशनचे सर्वांचेच मी आभार व्यक्त करते की ताज हॉटेलमध्ये येण्याचं फक्त महिलांचं किंवा मैत्रिणींचं एक स्वप्न असतं, परंतु तेही स्वप्न गुरु आराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत आपण पूर्ण करत आहोत। आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व मैत्रिणी आम्ही ताज हॉटेलमध्ये जमलेलो आहोत। तर सर्व मैत्रिणींचं मी माझ्या स्वतःकडून मनस्वी दिल से सर्वांचं स्वागत करते। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Archanatai. Happy birthday to you. Happy birthday to you Archanatai. Happy birthday. तुमच्या अंतर्गत हा वाढदिवस सेलिब्रेट होत आहे। तुम्ही जे सरप्राईज दिले आहे ते सरप्राईज माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि नेहमी आपण अशाच सोबत राहू आणि सोबत जाऊया। थँक्यू सो मच। खूप आयुष्य राहा। गुलाबाप्रमाणे ती अशीच बहरत राहो आणि गुलाब जसं चिखलातनं पुढे येतो तशीच ती छोट्या याच्यातनं खूप मोठी हो। माझा खूप शुभ आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा आहे। अशीच मोठी हो आणि ती भागवत आता सुरू करणारे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि ते आम्हाला नक्की ऐकायला मिळेल असं आम्ही वाट बघू आणि खूप खूप कीर्तन आणि भागवत पण आता राहणार आहे भविष्यात। भागवत मग नमस्कार। एक सुंदरशी शायरी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मी म्हणतो की अर्चनाताई ही जिद्दी व्यक्तिमत्व आहे, महत्वाकांक्षा त्याला भरपूर असते आणि कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर ते बेधडकपणे कार्याला सुरुवात करते आणि कार्य पूर्ण करून टाकते। त्यासाठी एक सुंदर शायरी आहे की मंजिले मंजिले ऐका बरं व्यवस्थित, हिंदीमध्ये आहे। मंजिले कितनी भी ऊंची हो, मंजिले कितनी भी ऊंची हो, लेकिन रास्ते हमेशा अपने पैरों के पीछे होते। आणि आपल्या पायाखाली जे रस्ते असतात त्याच्यावर जेव्हा आपण चालू तेव्हा आपण कुठलंही उंच शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही। आणि असं हे कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे गरुड स्वप्न बघणारी उडान स्वप्न की अशा आपल्या सर्वांची लाडकी अर्चनाताई। भव्य दिव्य अशा गेटवे नाशिक हॉटेल म्हणजे ताज हॉटेल या ठिकाणी अर्चनाताईंनी आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण केलं आहे। त्याकरता जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। हे स्वप्न असलं हॉटेल ताज, आपण मुंबईला जातो गेटवे ऑफ इंडिया शेजारी ताज आहे, त्याच्याजवळ अनेकांचे फोटो असतात पण त्याच्या आतमध्ये जाण्याची क्षमता किंवा काही गोष्टी असतात तर ती हिंमत माणसं करू शकतात। माझं नाव दीप्ती सुभाष मोरे, मी कॉलेज रोडला राहते, फॅशन डिझायनिंग झालंय माझं। मी आज अर्चनाताईच्या बर्थडेवर मी 2च ओळी म्हणू इच्छिते की जर ती आपल्या आयुष्यात नसती तर आपण काय होऊ शकतो। कशी सरतील गुलाबाची फुलं 2 रोज रात्री डोळ्याखाली मुसमुस पाणी सांग पडते कशी सरतील सई तुझ्या विना दिसू माझी सरताना आणि सांग सरतील ना।
नाव कमवलं. तिचं कीर्तन पण मी ऐकलेलं आहे. खूप अतिशय सुंदर शब्दात ती बोलते आणि तिचं प्रत्येक शब्द याच्यावर प्रभुत्व आहे. मराठी भाषेवर सुद्धा तिचं प्रभुत्व आहे. अँकरिंग तर ती सुंदरच करते, त्याच्याबद्दल वादच नाहीये. तिच्या आवाजाचा करारीपणा जो आहे तो म्हणजे अक्षरशः भुलवून टाकेल. एखादा गोंगाट असेल आणि ती आली आणि तिने फक्त सुरुवात केली ऑटोमॅटिक तिच्यासाठी मसाल्यातला लोक पण त्याच्याशिवाय काय म्हणतात. आणि यातच मीच नाही तर माझे मिस्टर सुद्धा तिचे खूप दिवाने. कारण तिने एकदा घरी बोलवलं तर त्यांनी तिचं खूप कौतुक केलं. म्हटलं आज तिचा कार्यक्रम आहे. आज माझे 3 कार्यक्रम होते. एक शूट पण होतं. शूट कॅन्सल झालं. मी लगेच ललित दादांना फोन केला, माझं शूट कॅन्सल झालं, तुम्ही आजच्या कार्यक्रमाला येते. गेटवे ताज नाशिक. बघा सुंदर हा स्विमिंग पूल. ती सायंकाळ डोंगराच्या आड जाणार हा सूर्य. नक्कीच आमचा व्हेरी गुड थम्स अप. व्हेरी गुड. बघा खूप छान अप्रतिम गेटवे नाशिक. कार्यक्रम आपण घेत आहोत. अर्चनाताई यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा देखील आहे, वाढदिवस देखील आहे. नाशिकमधील प्रसिद्ध गेटवे ताज या हॉटेलमध्ये आपण आहोत आणि या हॉटेलचा आनंद घेताना आपल्यासमोर काका आहेत, ते सुंदर बासरीचं वादन करत आहेत. आपण ऐकूया त्यांच्या बासरीचा सुंदर स्वाद.
राम आएंगे। नमस्कार. गुरुआराध्य फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम घेत आहोत. तो कार्यक्रम झाला आहे नाशिक येथील प्रसिद्ध हॉटेल गेटवे ताज. या कार्यक्रमासाठी गुरुआराध्य फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि विशेष म्हणजे या आजच्या कार्यक्रमानिमित्त गुरुआराध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष माननीय डॉक्टर अर्चनाताई आहेर यांचा वाढदिवस देखील आहे आणि तो देखील आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे. आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया त्यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर. गुरुआराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत आपण नाशिकमधील गेटवे म्हणजेच ताज हॉटेलमध्ये हा वाढदिवस देखील सेलिब्रेशन केलेला आहे आणि सर्वांचं गेट टुगेदर देखील आहे. माझ्या सर्व जीवाभावाच्या अगदी मनामध्ये घुसलेल्या हृदयाच्या कप्प्यात राहणाऱ्या अशा मैत्रिणी या ताज हॉटेल आम्ही सर्वजण आलो. खरंच तुम्ही आल्यामुळे मला खूप खूप आनंद झाला आणि माझ्या आयुष्यातील म्हणजे आजपर्यंत सगळेच वाढदिवस साजरे झाले, पण जो अप्रतिम असा वाढदिवस साजरा झाला आणि इथून मागे अनेक गेट टुगेदर महाराष्ट्राच्या पटलावरती झाले, पण जो आजपर्यंत जो गेट टुगेदर झाला हा गेट टुगेदर ताज हॉटेल वाढदिवस एक ताज हॉटेलमध्ये झाला. हा न भूतो न भविष्य असा आजचा दिवस अविस्मरणीय गुरुआराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत ठरला गेला. तर सर्व मैत्रिणींचे मी आभार व्यक्त करते. सर्वजण आज आल्या, सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. अशाच नेहमी भक्कम पाठीशी उभ्या राहा आणि कोहिनूर म्हणून या महाराष्ट्राच्या पटलावरती सर्वच मैत्रिणी डोक्यावरती कोहिनूर ताज घालून नेहमी स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये नेहमी उंच उंच घरारे घ्या आणि स्वतःच्या स्वप्नांची उडान करण्यासाठी नेहमी सोबत राहूया, एक साथ राहूया. थँक्यू सो मच. एक हातात हात द्या आणि नेहमी सगळ्या लोक सोबत राहूया. हम सब एक है, हम सब एक है. कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ ज्यादा करना पड़ता है. उड़ान सपनों की, उड़ान सपनों की. तर आपण आज सगळे गुरुआराध्य फाउंडेशनच्या अंतर्गत जमलेलो होतो ताज हॉटेलला आणि सगळ्या मैत्रिणींना भेटून खूप छान वाटलं. गुरुआराध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ अर्चनाताई आहेर आणि आमचे दादा ललित भाऊ, तुम्हा दोघांचेही आभार. आम्हाला इथं बोलवलं आणि बायकांनी सगळ्यांनी आपल्यासाठी एक दिवस वेळ काढला, हाही खूप महत्त्वाचा आहे. आपण असंच अधूनमधून वेळ काढत जाऊ आणि मित्रांनो खरं तर दाखवण्यासारखं खूप काही होतं, पण आम्ही एन्जॉय एवढा केला की विचारू नका. त्यातल्या त्यात आमच्या गप्पा आणि फोटो सेशन म्हणजे विषयच नाही. तर तुमचं प्रेम, आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहू द्या. नमस्कार. बघा, हॉटेल गेटवे ताज नाशिक या ठिकाणी गुरुआराध्य फाउंडेशनचा सुंदर असा कार्यक्रम झाला आणि प्रत्येकाने आनंद घेतला. सुंदर अशी हॉटेल मनात प्रत्येकाला स्मरणात राहणारे असे हॉटेल आहे आणि एक वेळेस नक्की आपण सर्वांनी भेट द्यावी, आनंद घ्यावा. हॉटेल गेटवे ताज नाशिक खूप सुंदर.